हे बघा छान भाजत आलेले आहेत आता मटार। हे बघा आपण आता काढून घेऊया। बघा ना लालसर झालेले आहेत, सफेद आणि लालसर झालेले आहेत, छान फुगलेले आहेत। तर आपण आता काढून घ्यायचे आहेत। आपण काढून घेऊया आता मटार। बघितले ना अशा प्रकारचे आपण भाजून घेतलेले आहेत। हे बघा आता आपल्याला याच पॅन मध्ये मिरच्या पण भाजून घ्यायच्या आहेत। बघा मिरच्या पण घेतलेल्या आहेत मी। मिरच्या पण छान असे तेल टाकून भाजून घ्यायचे आहे। थोडंसं तेल टाकायचं आहे। मिरच्या पण छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि फ्राय करताना सांभाळून करायच्या आहेत, कारण की तेल टाकल्याच्या नंतर तडतडतात मिरच्या, तर सांभाळूनच करायच्या आहेत। चटणी म्हणल्याच्या नंतर थोडं तिखटच आवडते, तर मी इथे थोडं जास्तच मिरच्या घातल्या आणि ह्या खूप तिखट मिरच्या आहेत। तुम्ही तुमच्या म्हणजे तिखट कोणी कमी जास्त खातं कोणी कमी खातं त्यानुसार तुम्ही मिरची वाढवू शकता। हे बघा मिरच्या पण आपल्या भाजत आलेल्या आहेत। आपण आता यामध्ये हे बघा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी। ह्या पण थोडासा हलकासा असे फ्राय करून घ्यायचं आहे याबरोबरच मिरची बरोबर। नाही केले तरी चालेल, लसूण असा कच्चा टाकला तरी चालेल, खूप छान टेस्ट येते लसणाची। हे बघा आता आपण काढून घेणार आहोत। हे बघा आता आपण हे सगळं ना थंड करायला ठेवून देऊया, थोडं थंड करून घेऊया। हे बघा आपण इथे सगळं फ्राय करून घेतलेलं आहे। आता थंड करायसाठी ठेवून देऊया 10-5 मिनिटं। थंड झाल्याच्या नंतर लगेच सुरुवात करूया। हे बघा इथे मी मिक्सीचा जार घेतलेला आहे, मोठाच घेतलेला आहे, छोट्यामध्ये मावणार नाही म्हणून। आणि हे थंड केलेले वाटाणे, मिरची आणि लसूण हे सगळं यामध्ये टाकून घेणार आहे। हे बघा यामध्ये मी हे धनिया टाकलेला आहे, धुवून घेतलेला आहे धनिया, खूप सारा धनिया आहे। हा धनियामुळे टेस्ट खूप छान येते आणि खायला पण चांगलं लागतं। हे बघा आणि मीठ टाकायचं आहे, चवीनुसार टाकायचं, तुमच्या अंदाजानुसार टाकायचं आहे। तर आता आपण हे याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही आहे दुसरं, फक्त मी यामध्ये धनिया टाकलेला आहे, मटार, मिरची आणि लसूण आणि मीठ टाकलेलं आहे। तर आपण आता हे मिक्सीमध्ये जास्त बारीक करायचं नाही आहे, म्हणजे एकदम दरारा करायचा आहे, जास्त बारीक करायचं नाही, थोडं जाडच ठेवायचं आहे आणि अजिबात पाणी घालायचं नाही आहे, बिना पाण्याचंच मिक्सीमध्ये पिसायचं आहे। हे बघा मिक्सीमध्ये मी अशा प्रकारचं जाडसर वाटून घेतलेलं आहे। हे बघा यामध्ये मी
2 ते 3 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. छान तेल गरम होऊ द्यायचं आहे. आणि तुम्ही फोडणी देऊ शकता आणि नाही पण देऊ शकता, कारण की असं पण खायला खूप छान लागते. हे बघा, तेल छान तापलं की यामध्ये राई घालायची आहे. आणि जिरे घालायचे आहेत. हे छान असं तडतडू द्यायचं आहे. अशा प्रकारे छान तडतडल्याच्या नंतर आपण हे मिक्सरमध्ये केलेलं यामध्ये टाकून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे थोडा, कारण की त्यामध्ये मिरची पण आहे ना, ठसका लागू शकतो. हे बघा, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कशी वाटली ही चटणी तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईबर पण करा. हे बघा, खूप छान लागते मटारची चटणी. नक्की बनवून बघा तुम्ही. चपाती बरोबर, भाकरी बरोबर तर खूप छान लागते.